बातमी माढा तालुक्यातून आहे। माढा तालुक्यातल्या अंजनगाव खेलोबा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून दोन समाजात मोठा वाद झाला। काल रात्रीच्या सुमारास मराठा आणि धनगर समाज एकमेकांसमोर आला आणि दगडफेकीला सुरुवात झाली। त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली। सध्या अंजनगाव इथला तणाव निवळलाय, मात्र तिथे अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप आहे। अंजनगाव खेलोबा इथं महापुरुषांचा पुतळा उभारलेली जागा ही धनगर समाजाच्या खेलोबा देवस्थानची आहे असा दावा केला जातोय, तर पुतळा उभारलेली जागा शासनाची असल्याचा दावा दुसऱ्या एक समाजाकडून केला जातोय। याबाबत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी बैठक देखील घेतली आहे। त्यानंतर संबंधित जागेची मोजणी करून पुतळ्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असं निश्चित करण्यात आलं आहे। दरम्यान आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही उठणार नाही, जागा सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा लक्ष्मण हाके यांनी घेतलाय। आमच्यावर गोळ्या घातल्या तरी देखील चालतील, आम्ही जागा सोडणार नाही असं लक्ष्मण हाके म्हणाले। माढा तालुक्यातल्या अंजनगाव खेलोबा इथं खंडोबा देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांसोबत लक्ष्मण हाके यांनी चर्चा केलेली आहे। काल झालेला राडा आणि त्यानंतर लक्ष्मण हाके हे अंजनगाव खेलोबा इथं दाखल झाले। देवस्थानच्या जागेत उभा असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वादावर त्यांनी चर्चा केली आहे। त्यानंतर आता लक्ष्मण हाके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही। मंजूर आहे का? मंजूर आहे का? ही जागा आमच्यावर गोळ्या घातल्या चालतील, आमच्यावर गोळ्या घातल्या तरी चालतील। महाराष्ट्र यांच्या बापाची जागिरी नाही।